हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. तर आजचा न्यू व्लॉग हा खूप सुंदर असणार आहे. जर तुमच्याकडे एक दिवसाची सुट्टी असेल आणि तुम्ही ती सुट्टी आपण कुठेतरी बाहेर जाऊन एन्जॉय करायची असेल किंवा काहीतरी विशेष आपल्याला पाहायचं असेल किंवा विशेष ठिकाणी भेट द्यायची असेल तर नक्की हे ठिकाण तुमच्यासाठी स्पेशल असणार आहे. आणि तुम्ही मुंबईमध्येच राहत असाल तर हे तर अगदी जवळ म्हणजे एक दिवसाचा तुमचा प्रवास नक्की होऊ शकतो. तर हा व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि खूपच आम्ही लेट निघालो होतो आणि गितीशा आणि वैशान हे सगळे मम्मी आणि श्रद्धा पाठी बसले होते आणि मी आणि सुमित पुढे होतो. तर आम्ही हा व्हिडिओ शूट करत होते. तर पुढे जात असताना आम्हाला खडवलीच्या इथे थोडं गेट असल्याने तिथे ट्रॅफिक लागलं. ट्रॅफिकमध्ये आम्ही जात असताना मेन म्हणजे फाटक पडलेलं होतं. तर फाटक जेव्हा ट्रेन जाईल तेव्हा फाटक उघडणार होतं, तेव्हा मग ते प्रोसेस झाली होती अगोदरच आणि मग आम्ही निघालो पुढे. तिथून पुढे जात असताना आम्हाला खूप छान वाटलं, कारण सूर्याचं दर्शन होत होतं. कारण सूर्य मावळतीला आला होता, कारण आम्ही खूपच लेट निघालो. म्हणजे आम्ही ठरवलं होतं 4ला जायचं, बट 4च्या नंतरच आम्हाला 5 वाजले जायला ॲक्च्युली. तर बघू शकता तुम्ही, आम्ही फाटकमधून बाहेर पडलो आणि तिथून पुढे निघालो. पुढे जात असताना देखील आम्हाला रस्त्यात भला मोठा ट्रक दिसला, टँकर बोलतात त्याला ॲक्च्युली. तर तो दिसला आणि तिथून पुढे निघालो. गितीशाला बघा वैशानने कसं पकडलं. तो खूप केअर करतो तिची बाहेर गेल्यानंतर आणि तिला पकडून ठेवतो. तर ती देखील त्याच्याबरोबर कम्फर्टेबल असते. ती माझ्याकडे राहायलासुद्धा आणि श्रद्धाकडे जायलासुद्धा नकार देत होती. तर अशा प्रकारे आम्ही पुढे निघालो. जात असताना खूपच सुंदर म्हणजे फील होत होतं की गावी गेल्यावर जसं जे वातावरण असते तसं वातावरण आम्हाला इथे मिळालं होतं. तर खूपच सुंदर आहे. लोकेशनला जात असताना आम्हाला जाताना समृद्धी हायवे मार्ग लागला. आम्ही त्याच्या ब्रिजच्या खालून मग पुढे गेलो ॲक्च्युली. तर बघू शकताय समृद्धी महामार्ग हा कसा आहे, खूप मोठा आहे तो ॲक्च्युली. तर आम्ही इथून गेलोच, आम्हाला खूप जवळ पडला असं मेन म्हणजे. तर आम्ही शॉर्टकटने जायचा विचार केला, आम्हाला रस्ताही देखील माहीत नव्हता. तर आम्ही देखील जायचं ठरवलं. पुढे आम्ही मॅप बघत होतो, मॅपमध्ये कुठे आलो. तर आम्हाला टाईम जास्तच दाखवतो, 1 तास 5 मिनटं दाखवत होता जायला ॲक्च्युली. ठीक आहे म्हटलं जाऊयात. आणि निघत असताना आम्ही थोडंफार हे कॅप्चर केले दोघांचं. तर ते दोघं खूपच एन्जॉय करत होते. बघू शकताय श्रद्धा आणि ते खूप एन्जॉय करत होते. येस. तर ती नंतर गाणी लावली आम्ही, तर गाण्यावर तिचा डान्स चालू झाला आणि डान्स करत होती ती खूप सुंदर प्रकारे. आणि तेवढंच आम्हाला देखील एंटरटेनमेंट होत होतं ॲक्च्युली. तर ती खूप खुश होती, कारण तिला कुठं बाहेर जायचं असलं की ती पहिला रेडी होते आणि घेऊन जाईना. सगळे आपण रेडी झालो आणि तिला रेडी केलं नसेल तर ती खूप चिडचिड करते. पुढे गेल्यानंतर आम्हाला खडवलीचा जी नदी आहे तिथं बरीच लोकं सुट्टी असल्या कारणाने खूपच एन्जॉय करायला आले होते आणि गरमीचे दिवस होते. तर प्रत्येकजण त्या नदीच्या काठी दिसत होता असं मला वाटते. आणि जात असताना आम्हाला भिवंडीचे हे सगळे हब लागले, गोडाऊन. आम्हाला रस्ता माहीत नव्हता. एका ठिकाणी आम्ही फोन करून विचारलं, मग त्यांनी सांगितलं की पाईपलाईन मार्गे तुम्ही जावा. तर हे तुम्ही ज्या साईडला पाईपलाईन्स बघत असाल तर या सगळ्या मुंबईला यातून पाणी पुरवठा होतो या पाईपलाईनद्वारे. तर जाताना देखील रस्ता छोटा होता, कारण साईडला दोन्ही पाईपलाईन होते की असं अरुंद वगैरे नव्हता. तर जात असताना ट्रॅफिक पण बरीच लागली आम्हाला ॲक्च्युली. तुम्ही बघू शकताय. आणि रस्ता देखील एवढा खराब आहे. जात असाल तर प्रॉपर गाडीनेच जावा ॲक्च्युली. 2 व्हीलर किंवा स्कूटीवर जात असेल तर थोडं सेफ्टी तोंड बांधून वगैरे, कारण खूपच धूळ आहे रस्त्याला आणि गाडीतूनच गेलेलं सेफ्टी बेटर राहील. त्यानंतर जाताना सूर्यास्त होत होता. तर सूर्यास्ताचं खूप छान प्रकारे दृश्य दिसत होतं. त्याचं देखील मी इथं शूट केले, कारण पुढे काच थोडी खराब असल्याकारणे तुम्हाला ते क्लिअर दिसणार नाही. इथून आम्ही टर्न गेला. शिवाजी महाराजांचं मंदिर आहे ते. तर हे पहिल्यांदाच मंदिर इथं उभारलं गेलं आहे भिवंडीच्या इथे. पुढे जात असताना रस्ता देखील खूप छोटा आहे मंदिराच्या साईडला जाताना, कारण 2 गाड्या एका ॲट ए टाईम जाताना जरा जरी ड्रायव्हरची चूक झाली तर गाडी खाली येऊ शकते. त्यावेळी तुम्ही काळजी करून गाडी प्रॉपर आणि व्यवस्थितच चालवावी लागते. तशा प्रकारे रस्ता खूप छोटा असल्याकारणाने तर तुम्ही देखील काळजी करा जात असाल तर.
फायनली आम्ही तिथे पोहोचलो लोकेशनला. तर गाडी पार्क करायची होती, तर आम्ही सगळे निघालो होतो. गितिशाचा जो खाऊ असेल, जे दूध असेल किंवा इतर ज्यूस वगैरे किंवा तिचं काही आणखी खाणे असेल ते घेतलं होतं. आणि इथं सुमित गाडी पार्किंग करत होता. इथून आम्हाला मंदिर दिसत होतं. पार्किंग करण्यासाठी भरपूर जागा आहे, बट प्रॉपर पार्किंग करणं खूप गरजेचं आहे, कारण पार्किंग जर प्रॉपर नसेल तर एकमेकाची गाडी काढताच येणार नाही आहे. येस, त्यानंतर आम्ही चालत चालत पुढे निघालो. खूप सुंदर मंदिर दिसत होतं लांबूनच. आम्हाला तिथं जवळजवळ जायला वाजले होते 7:15च्या दरम्यान आम्ही पोहोचलो. निघालो होतो 5-5:30ला. तर आम्हाला हार्डली 1.5 तास, पावणे 2 तास लागले, कारण रस्ता माहीत नसल्याकारणाने आम्ही मॅप जो दाखवेल त्या रस्त्याने आम्ही गेलो होतो. येस, त्यानंतर बघा तुम्ही किती सुंदर दिसत होता. गेल्या गेल्या शिवशंभोची मूर्ती आहे, खूप छान प्रकारे मेडिटेशन रूपामध्ये बसलेली आहे. तर ते तुम्ही बघू शकता. इथे बरेच आम्ही गेलो तर खूप गर्दी होती. आम्हाला वाटलं की आज कुठली गर्दी नसणार आहे, पण खूप ॲक्च्युली आत जाण्यासाठी रांग लागली होती. आणि हे बघू शकता तुम्ही किती सारी गर्दी होती. आणि मला वाटलं नव्हतं की आम्ही लगेच दर्शन घ्यायला पोहोचू किंवा एवढी रांग भेटणार नाही आम्हाला. पण तुम्ही बघू शकता. तर आम्ही तिथे एका ठिकाणी बसलो आणि सुमित आणि हे सगळे रांगेला रांग लावली होती. तर जात असताना पुढे बघा की ते सुमित डोअरच्या जोपर्यंत गेला नाही तोपर्यंत मी आले नव्हते, कारण तिथून पटापटा गेले. नंतर आम्ही आत गेलो. आत गेल्यानंतर बघा खूप सुंदर असं मंदिर आहे बांधलेलं आहे. खूप सुंदर. तुम्ही तिथे गेल्यावर एक फ्रेश फील कराल. आणि नक्कीच तिथे गेल्यावर आम्हाला आरती देखील भेटली आणि संध्याकाळची आरती चालली होती. तर आरतीचं सगळे आरतीसाठी उभारले होते. त्यातून पुढे जाऊन आम्ही सगळे त्यांचे जे शिवाजी महाराज आहेत त्यांची सगळी जी कारकीर्द, म्हणजे त्यांचे त्यांनी जो इतिहास घडवला आहे त्याचे सगळे फोटो, संभाजी महाराज असतील किंवा शिवाजी महाराज, त्यांचा राज्याभिषेक सोहळा, सगळ्यांचे अगदी म्हणजे जिवंत देखावे असतात असं त्या फोटोमध्ये रेखाटले होते. आणि खूप सुंदर असं ते दृश्य पाहण्यासारखंच होतं ॲक्च्युली. तुम्ही बघू शकता. मी प्रत्येक गोष्ट कॅप्चर नाही केली, बट जे मला शक्य होतं तेवढं मी कॅप्चर केलं. इंटेरियर बघू शकता. खूप सुंदर इंटेरियरसुद्धा केलेलं आहे मंदिराचं. ही ज्यांनी जी कल्पना मांडली आहे ती खूप सुंदर आहे. हे मंदिर खूप सुंदर. आणि आम्ही रांगेत उभारलो, पण त्यानंतर आम्हाला समजलं की रांग पुढे जाऊन आपण आतमध्ये मेन पॅसेजमध्ये उभारू शकतो. तिथून मी जरा थोडंसं हा शूट केला ॲक्च्युली व्हिडिओ. तुम्ही बघू शकता किती सुंदर. चंद्राचं देखील दर्शन झालं तिथं आम्हाला. आणि मंदिराचा जो झेंडा फडकत होता तो खूप दिमागात फडकत होता. तुम्ही बघू शकता. मंदिराचं बाजूनी असं चौकोनी जे आहे दिसत आहे तुम्हाला ते. त्याच्यासाठी वरती चढण्यासाठी जिना देखील होता. दोन्ही साईडला डोअरच्या साईडने जाऊ शकता. तर आम्ही देखील वरती गेलो आणि तिथून देखील हा व्ह्यू घेतला ॲक्च्युली. तुम्ही बघू शकताय खूप सुंदर असं व्ह्यू. तिथं जे शिवाजी महाराजांच्या काळातील जे खेळ होते, मर्दानी खेळ, ते इथं मुलं प्रॅक्टिस करत होते किंवा खेळत होते. त्याचा अंदाज नाही बांधता आम्हाला आला ॲक्च्युली. तर येस, तिथून देखील आम्ही पुढे गेलो. आरती चालू होतीच. त्यानंतर आम्ही मंदिराच्या मेन जे परिसर आहे त्याच्या आतमध्ये गेलो आणि तिथून आरती देखील थोडे वेळ आम्ही उभे राहून आरतीचा देखील आनंद लुटला ॲक्च्युली. सगळेजण आरती बोलण्यात खूप तल्लीन होते. बघू शकता किती सारी गर्दी होती. आणि तुम्ही देखील विजिट करू शकता. खूप छान आहे. 1 दिवसाची विजिट नक्कीच या गोष्टीसाठी. इथं बघा शिवाजी महाराजांचा किती छान जी मूर्ती आहे ती खूप सुंदर आणि प्रसन्नदायक आहे. मूर्तीचा कलर ही काळ्या कलरमध्ये बनवली आहे, पण खूप सुंदर आहे आणि छान असं तेजस्वी रूप त्यांचं त्या मूर्तीमध्ये दिसत होतं ॲक्च्युली. तर खूप गर्दी होती. आत जाण्यासाठी देखील खूप गर्दी होती. त्यामुळे थोडंसं आम्हाला पुढे जाताना देखील खूप गर्दीचा सामना करावा लागला. त्यानंतर हा जो शूट केला आहे तो श्रद्धाने केला आहे आतमध्ये मंदिराच्या जाऊन, कारण तिथे जे उभा होते सिक्युरिटी त्यांना बोलले की आत जाऊन सिक्युरिटी तिथे फोटो देखील काढत होते. पण माझ्याबरोबर वैशांत असल्याकारणाने मला जाता आलं नाही. आणि गितिशा सुमितकडे होते त्यामुळे तो देखील तिथे गेला नाही आहे. तर आम्ही सगळं असं वरती कठाडा बांधला ॲक्च्युली साईडने. तर त्यावरती गेलो आणि तिथून बघा हे सुंदर असं
मंदिर दिसत होतं. हे मंदिर खूपच छान आहे आणि त्या दिवशी 1 मे महाराष्ट्र डे असल्याने तर त्या जे काही गाणी वगैरे गायली जात होती ती इथे चालू होते. त्याचा देखील व्हिडिओ शूट केला. इथं आम्ही येताना देखील परत शिवाजी महाराजांच्या काळातील जे तलवारबाजी असेल किंवा दांडपट्टा जे असतील खेळ ते इथं खेळले जात होते. तुम्ही बघू शकताय थोडंफार आम्ही इथे थोडा वेळ थांबून आम्ही ते थोडं देखील कॅप्चर केलं, कारण आम्हाला घरी निघायचं होतं. खरं खूप लेट झाला होता. आम्हाला 8:30 तिथेच वाजले होते. तर आम्हाला घरी निघायचं होतं. त्यामुळे गिरीशाचं खाणं वगैरे ते सगळं बाकी. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराज की जय.